उल्हासनगर शहरात रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसैनिकांनी खड्ड्याभोवती रांगोळ्या काढल्या। कॅम्प 3च्या मुख्य खड्ड्यांवर पडलेल्या खड्ड्यांभोवती मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी रांगोळ्या काढल्या। संपूर्ण शहरात रस्त्यांची अवस्था दयनीय असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। खड्ड्यांमुळे अनेक अपघात देखील होत आहेत। मात्र महानगरपालिका प्रशासन खड्ड्याविषयी उदासीनता दिसत आहे। उल्हासनगर महानगरपालिका नागरिकांकडून भरमसाठ कर वसुली करते, मग महापालिका नागरिकांच्या सोयीसाठी चांगले रस्ते कधी देणार, असा संतप्त सवाल मनसे सैनिकांनी उपस्थित केलाय। जी दुरावस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघेजण जबाबदार आहेत। शिवसेने गेले 25 वर्ष जेव्हापासून 1996ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ही शिवसेना आणि भाजपनी भोगली। असं असताना सुद्धा या शहराचं दुर्दैव आहे, या शहरामध्ये एकही रस्ता नीट नाही आहे। इमारतींचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे। आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाही आहे। प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत ते कळायला मार्ग नाही आहे। पण या प्रशासनाने धुतरासारखी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोंग घेऊन लोकांना वेठीस धरतायत। आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता, आमच्या घरासमोर बँड वाजवता। मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? पालिका प्रशासन झोपा काढते का? आयुक्त झोपा काढतायत का? जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल, परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शिव्या छाप खायचं काम सुरू केलंय। मी आयुक्तांना आव्हान देतो, आज रस्त्यावर केलं, उद्याचं आंदोलन पालिकेत असेल। जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिनमध्ये आणि मनसे पद्धतीने असेल, याची त्यांनी नोंद घ्यावी। स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही। आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो, तो बोलला महापालिका 1 किलो चिकन देते आणि सांगते 100 लोकांना खायला घाला। मग आम्ही काय करणार रस्त्यावरती? याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय, पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईलवर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय हे रस्ते बनत नाही। त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात। परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात, कर भरतात, सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो, सेल टॅक्स भरतो, जीएसटी भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो। अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हा नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील तर या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे।